अतिशय सुंदर अशी भजनाची सुरुवात मी सांगितल्याप्रमाणे संदीप गोसावी भावांनी केलेली आहे. धन्यवाद देतो भाऊ. तुमच्यासारखेच कलाकार आमच्या पाठीशी खबरत नाही असू दे. शोधनशीला जीवातारे सद तुलाही पोचल का ओळख सद तुलाही लागल की बुवा हे रत्न आमच्या देवगड तालुक्याचं बुवा की रत्न आहे. तसं बुवा माझ्याबद्दल काहीतरी बोलले. बुवा रत्न बुवा असं विषय नाही, पण ह्या मायबाप भजनी श्रोत्यांचे आशीर्वाद, आई वडिलांचे आशीर्वाद बुवा, बरोबर. त्यामुळे आज आम्ही काहीतरी भजनात दिसतो. पण बुवानी सुरुवातीला काय म्हटलं, चंद्र उडवला प्रकाश पडला भजनी भरला रंग अन त्या भजनामध्ये दंग होऊनी पुजारी जोईल बुवा संग. बरोबर बुवा. पण शेवटला काय होता, आग लागली त्या वाळंब्या ते काय बुवा, ह्यात तर भजन ना बुवा. अतिशय सुंदर वळंबे गेले भजनात. मग कसं नाही बुवा उठाने एका मगाच्या कानपडीत मारतो बुवा. तुमच्याकडनं अपेक्षित नाही मग काय, बरोबर ना. की बुवा सुरुवातीला सांगितलं की देवगडचे आमचे रत्न खरोखर भाऊ कदम बुवा म्हटलं त्यांना कायच नाही. सेम टू सेम भाऊ कदम. पण बुवा तुम्ही जर सुरुवातीला जर वळंबे गाडीत राहला तर आमच्यासारखे नवोदित कलाकारांना करायचा काय लाव ना पाय गए तुमचे असू दे. पण बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं की महिला वर्गांसाठी सनसिल्कची ऍडव्हर्टाईज आहेत, बरोबर ना. हरेल लवली लगाव खयची कांती पाहू, कांती खायची ती युगांडाची. बुवा माका पण बोलता येतं, पण कुठेतरी आज वय मर्यादा म्हटल्यानंतर बुवा तुम्ही 5 ते 7 हजार तरी बाहेर झाले असेल, बरोबर. माझे 200-250 काहीतरी कार्यक्रम झाले स्मरून सांगतो बुवा तेव्हा. पण तुमच्यासारख्या कलाकाराक एखादा घालून पाडून बोलणार ह्या माझ्या गुरुने शिकवलं नाही बुवा. आणि तेवढे जर माझ्यावर वेळ येत की समोरच्या बुवा घालून पाडून बोलणार किंवा सुशांत घरात असतो बुवा, बरोबर ना. हेच भजन आहे बुवा. एखाद्या नसडी मुलांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा बुवा
असेच विषय होत आता भातनात आम्ही टार्गेट करतो त्यांना म्हणजे काय सुशांत भाई याचा काहीतरी विषय काढायचो आणि ह्याची नाट मोडायची असल्या आम्ही घरी खातो पण एक वास्तविकता बुवा भजनातली आहे म्हणून सांगण्याचा विषय आला म्हणून कारण नसडी मुलांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा बुवा हे आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा लोक मरेपर्यंत माऊली नाही ही आमच्या हरिभजनाची ताकद आहे बुवा म्हणून सुरुवातीला सांगितलं पंचरत्नांचा वारसा बुवा हीच माझी ओळख आहे बुवा कारण त्या काळात देखील बुवा कदम आणि पांचाळ बुवांची जोडी होती बरोबर ना काय नाही करतले ते बरोबर त्यांना पण तुम्ही सांगितलं सावळा काय करीत का करीत नाही तुमचं काय वाटतं नाही व्हायचं बटन काहीतरी फिरून घेऊ काय होता मी आधी बिहारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्याला अंग काढले हो पण छत्रपती आमच्यासाठी दैवत आहे लक्षात ठेवा कारण जली को आग कहते हैं उसी को आग कहते हैं जली को आग कहते हैं उसी को आग कहते हैं और जिस आग से मालूम बने उसे छत्रपती शिवाजी महाराज कहते हैं छत्रपती शिवाजी महाराजांचा असले तर प्रत्येकाचा दार सोन्याचा वाटतो आज मंदिरामध्ये आपल्याला खरंच दिसतात एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कारण बुवाने सांगितलं की कदम आणि पांचाळ बुवा त्या काळात पण बुवा कार्य होत होत्या तेव्हा पांचाळ बुवा कदम बुवांना काय सांगायचे कबडीतला दमडीतला म मळक्यातला कोणा जेवणाचे डाळीचे ढेकर येत बाकी काय नाही तुमका आज सांगते एखादं पुढल्या वर्षी ठेवूच असत ना पहिला जीव नको 2000 रुपये माझ्या पाकिटात ते तुम्ही माका नाही दिलं तरी त्याने ठेवा आणि पुढल्या वर्षी ह्यांकडे माकात ठेवा बघूया काय तुमचा जेवण कसा वाढत नाही आता चाय आणि लाडू वाटते नाही त्यांना पिशवीत बांधून द्यावं आपण तरी खात असं नाही कारण पांचाळ बुवा कदम बुवांना काय सांगायचे कबडीतला दमडीतला म मडक्यातला बोला बुवा तुझं भाषण नको भजन गावं आम्हाला तेव्हा कदम बुवा पांचाळ बुवांना जाग्यावर उत्तर देऊन सांगायचे कवडी लक्ष्मी दमणी भावानी कवडी लक्ष्मी दमणी भावानी मडका धरणी माता जा जा बंद कर आता तुझी सुताराची गाथा बुवा ह्या प्रत्येकाने डोळ्यासमोर चित्र ठेवलं ना बुवा तर काय कोणाची हिंमत आता सुंदर प्रकारे नियमावली बुवा आली आहे बरोबर ना 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये पण आज विठ्ठल रखुमाईचं कुठेतरी बुवा मनोरंजन करायचंय तिचं नामस्मरण करायचंय बरोबर ना बुवा त्यासाठी आज आपण आलो इथे असू दे बुवा तर बुवाने काय सांगितलं साऊंड वाल्यांना बोलले बुवा बरोबर ना असं काय बुवा विषय नसतं पण त्या साऊंड वरती 150 तरी पाटा नाही किती येत बघा 150 तरी पाटा पण ती बुवा खावता काम नाही का चार पोरा धोपतीवर ते मिक्सरवर 4 पोरा धोपती खाटकूट खटाक ते घरात मिक्सर एखादा तो संस्कार बहुत त्या याच्यात पण आज असं वाटलं बुवाने सांगितलं सुंदर प्रकारे बुवा बोलले काय की हे कलियुग आहे कलियुगात म्हणतात 2 वर्ष आधी मी इले पण माका जवान नाही पण नवीन म्हणता पूर्व इल्याबरोबर त्या डाळ बिळ काय नाही होता त्या आज रक्षाबंधन म्हणत आणि 2 भाजी स्पेशल होते हा तरी मी सांगितलेलं त्यांना वाटाण्याची भाजी होईल पण आज माझ्यासाठी पावभाजी केलेली स्पेशल बुवा ह्या बुवा प्रेम आहो प्रेम लक्षात ठेवा तुमका जवळ होता पण माका खैसून यायचा होता बघा 8:30 खर्चच झाले मी झाले की नाही बाबा मग मच्छिंद्र सांगू शकता 8:30 ला बोट टायमिंगला कारण वेळेला महत्व आहे एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास करून नापास झालेल्या त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा बुवा म्हणजे एका वर्षाचं महत्व कळेल एका महिन्याचं महत्व 9 महिने गरोदर असलेल्या त्या महिलेला जाऊन विचारा म्हणजे एका महिन्याचं महत्व कळेल एका दिवसाचं महत्व 400 ते 500 रुपयाच्या मजुरीला जाणाऱ्या त्या कामगाराला बुवा जाऊन विचारा म्हणजे मजूरदाराला जाऊन विचारा म्हणजे एका दिवसाचं महत्व कळेल एका तासाचं महत्व एसटीची वाट पाहत असणाऱ्या त्या वाट सुरला जाऊन बुवा विचारा म्हणजे एका तासाचं महत्व कळेल एका मिनिटाचं महत्व कामाला जाणाऱ्या त्या ट्रेन चुकणाऱ्या कर्मचाऱ्याला जाऊन विचारा म्हणजे बुवा एका मिनिटाचं महत्व कळेल आणि एका सेकंदाचं महत्व
ऑलिम्पिक मध्ये धावणाऱ्या त्या धावपट्टूला बुवा जाऊन विचारा, म्हणजे एका सेकंदाचं महत्व बुवा कळेल. बरोबर ना? पण तुम्ही आज महिला वर्गांसाठी सगळे अभ्यास केला, ते कांती बिंती काय तर सगळा दिला, पण आज माका मीना खाकी तुमच्या दिसत नाही कशी तोंड लय काय वाटतं म्हणतो. पण आज कुठेतरी 100% मान सन्मान आहे बुवांचा, एवढं पण बुवा बोलायचं. पण बुवांनी सांगितलं हे कलियुग आहे बुवा, या कलियुगात मोर नाचताना मोर रडतोय, या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय आणि मेलेला माणूस या पाण्यावरती रंगतोय. मायबाप बसलेच होते, होय ना? बरोबर बरोबर ना बघा. हे कलियुग आहे, या कलियुगात हे कुठेतरी वास्तविकपणे सांगण्याची गरज आहे. कारण परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिलेली आहे, परमेश्वराने सगळ्यांना ताकद दिल्या ना, बरोबर ना? पण माणूसच एकमेव असो, 2 पायात ताठ हा. हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे, माशाची ताकद त्याच्या शेपटेत आहे बुवा, मगरीची ताकद देखील त्याच्या शेपट्यात आहे. कुठे? पाण्यात. गाढवाची ताकद पाठीत दिलेली आहे, बैलाची ताकद त्याच्या खांद्यात आहे बुवा, घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे. पण माणूसच एकमेव असो, त्याची ताकद बुवा ते डोक्यात आहे, मेंदवात दिलेली. खय काय वापरू व्हाया आपल्याला समजा व्हाया, बरोबर ना बुवा? कारण पक्षी आपल्या पायांमुळे बुवा जाळ्यात अडकतात, पक्षी आपल्या पायांमुळे जाळ्यात अडकतात, आणि माणूसच एकमेव असो तो आपल्या जिभेमुळे बुवा जाळ्यात अडकतो. म्हणून आपण बोलताना कुठला शब्द कशा प्रकारे बोलतो बुवा ह्याच्यावरती भान ठेवलं पाहिजे. 100% माझ्याकडनं बुवा भेटणार, बरोबर? मोठेपणाचा विषय नाही बुवा, पण सांगतो कारण हे प्रेम बुवानी सांगितलं. कलियुग जेवण तर माझ्यावरचा प्रेम बुवा ऐकलंच, म्हणून त्यांनी पंचपक्वान हव्यात असा माका दिलेला होता. पण प्रेम बाबांनो करूचा असा तर आपल्या आई वडिलांवरती केलं पाहिजे, भारत देशावरती करा, बरोबर ना? त्या दिवशी असा झाला, एखादा श्रीमंत माणूस गरीब माणसाक सांगता, माझ्याकडे म्हणता 14 बंगले, 12 गाड्या आणि 4 एकर जमीन. 14 बंगले, 12 गाड्या बुवा आणि 4 एकर जमीन. तर म्हणतात त्या गरीबाक सांगतात तुझ्याकडे काय? तर तो गरीब माणूस बिचारो सांगता माझ्याकडे म्हणता एक पोरगो आणि त्या पोरग्याची म्हणता गर्लफ्रेंड म्हणता तुझा चेडू. काय व्हाया काय असं रे बुवा, असं आमका पण बोलतात, पण काहीतरी त्याला मर्यादा आहे बा, बरोबर असं दे. कारण विषारी कोण आहे? हे कलियुग आहे बुवा, वास्तविकतेमध्ये बोललं पाहिजे बुवा. विषारी कोण आहे? एखादा विंचू असा जमिनीवरून चालत असला की त्या एखाद्या पालीन बुवा त्याला बघितल्या ती पाल येऊन त्या विंचू खातली, बरोबर? म्हणजे विंचवाचा 20 पटकरीची ताकद त्या पालीला, आणि तीच पाल अशी एखाद्या भिंतीवरनं चढत असली त्या एखाद्या कोंबड्यान मागल्या पाल पटकनशी खाली पडली, एखाद्या कोंबड्यान मागल्या त्या कोंबड्या पटकन त्या पाली खाताना. म्हणजे बुवा विंचू आणि पाल या दोघांचं 20 पटकरूची ताकद त्या कोंबड्यात आली. असं ते बुवा काय नाही म्हणता. अरे हंस रेवनाथ शिवलकर, मत्स्यगंधा भारुड झलक आणि सूर्य उगवला प्रकाश पडला, कदम बुवांचा गजर आहे. 100% आश्रमावर बुवा करून ठेवली त्याने गाणे, पण गजराच्या माध्यमातून 100% तुमची फरमाईश. त्यासाठी बुवा आपली ओळख आहे बुवा. असू दे, जास्त बुवा काय न बोलता, कारण गजर म्हटल्यानंतर गजराच्या माध्यमातून आपण बोललं पाहिजे बुवा, बरोबर ना? 100% एका बाजूने भजन करूया, कारण मान सन्मान 100% बुवांना दिला पाहिजे. पण आता बघशाल तुम्ही की आमचे पुजारी बुवा 100% तुमचं मायबाप भजन श्रोत्यांचे मनोरंजन करणार, बरोबर बुवा? एका बाजूने भजन करेल, एका बाजूने तुमचं प्लस भजन प्लस मनोरंजन. गोरख कल्याण मध्ये बुवानी प्रार्थना घेतली आणि केदार रागातून बुवानी सुंदर प्रकारे नोटेशन, बरोबर ना बुवा? असं चला कृपाचा भंग घ्या. Ah
या ठिकाणी सुशांत जोलीबुवा यांनी आपल्या रूपाचा ध्यानाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला अतिशय चांगल्या पद्धतीने बुवा ही भजनाला नाव ठेवणार नाही पहिल्याच बोलले फक्त काय बोललाच त्याची थोडक्यात परतफेड करूया कारण ही डबल बारी आहे समजून मी कायच बोलले नाही तो भजन रसिक म्हणतील असा काय म्हणून खूप लांब नाही येते 80 पासून येते दांड्या अंसराचं पूल पलीकडे होऊन जाऊचा तर बुवा बोलले की केस गेलेले असले तरी चालतील पण गेलेली केस असता कामा नये असं म्हटल्यानंतर म्हटलं आपण बाहेरच जाऊया मी जीव देऊ नाही गेलो टेम्पो बुडी तुमचं झोपलं होतं केसांचा अंदाज घे होते म्हटलं कधी येतील माका बुवा काय या केसाबिसांचा विषय आपल्या हातात नसता बुवा त्या परमेश्वराची जसं आपल्या त्यांनी ठेवला ना तसं करत पहिलो मी असं नाही होते बुवा सलमान खान स्टाईल होते हे माझी बुवा शॅम्पू लावायचो केसांका मी इतके केस लांब होते माझी स्टाईल बघून पोरके करायचे माझी खोटा नाही महिने प्यार की आमच्या टाइमात हिट कबूतर जा 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 हे कबूतर उडवलं म्हणजे महिने प्यार केला त्या टाइमात जे मित्र असतात पैशांचा उगीच केला आणण्याची पद्धत हो जेवणाचा उगीच केला आणि वाटाण्याची भाजी उडवली ती वर येतात वाटाणे सजवण्याचा आवडत ते वरच येणार एक मध्ये मध्ये जिज्ञासा इसवलकर यांच्याकडून 101 रुपयाचं पाणी पुस्तकाने नशीब माझा त्यांनी पण दिला नाही पण ते ठेवले त्या नोटीस सुद्धा फोटो बघा माझं एवढं अभिमाना माका मी मेले तरी लक्षात राहा म्हणजे नोट काढली की मी दिसता पुजारी बुवा आणि तू म्हणतो की गेलेली केस असतात नाही पण केस वाढवून बुवा देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा बरोबर ना आणि मी तास करते तेव्हा काय करूचं का म्हटलं बरोबर माहिती मी त्यांना खिजवूसाठी किंवा काय जेवणाचा विषय नाही मला थोडा लागल्यासारखं झालं म्हणून बोलले की मी सुद्धा बारीकच गेलो ना हो आणि मी आपलं शेगलाची भाजी खाऊन गेलो शनिवारची उपवास शेगलाची टाकळ्याची नाही तर कसली तरी पाले भाजी आणि तुझ्या नशिबात वाटा नाही होती प्रत्येकाचा नशीब बाबू पण तू तेवढं प्रेम ठेवलंस या वाटेबद्दल माझ्या ते प्रेम करीत ना या सिद्ध झाला ना नाही हो असं काय नाही तुझ्यापेक्षा प्रेम हवा मला विचारला नाही त्याने तर म्हटलं एवढं लेट बारी चालू होणार तू उगच तुमकानी खायच्यात कशात म्हटलं तर वाटलं तर पाकिटात वाढवा असं आता वाचण्यासारखा विषय नाही पण मम्मी म्हणाली पाकिटाचा उगीच केला घेऊचानी घेणारच मी घेऊन जाणार आहे पण म्हणण्याची पद्धत एखादं पाहुणं उडो की म्हणतं वाटाण्याच्या भाजी याचा उगीच घ्या मग असा आळा मारतात म्हणजे ही परिस्थिती आहे बरोबर ना बाकी कसली दाढी बिडी सुद्धा बघा म्हणजे परमेश्वराची लीला आहे बुवा सगळं आणि मी तेव्हा सलमान खान होतं कॉलेजमध्ये असताना एवढे केस होते बघितलेले होते माझी केस खोटा नाही सांगणार पण मध्ये चाय घेऊन गेली कुर्ल्यांगच घेऊन जाते मध्ये येत गेल्या वर्षी की आदल्या वर्षी दोघे जण कुर्ल्यांगे
आणि मोठा पाणी बघून परत पाठी म्हटलं एक भरपूर होता नाही सिरियसली अगो खरा खरी गोष्ट आहे पण ती पारंपरिक उठणं म्हटलं त्यांचा वय पर्यंत आम्ही जाऊया बरं मारण्याचं पाणी आणि ते म्हणतात बाकी काय नाही विषय बुवा तुम्ही जर कुठलाच तर तुमचं काढूचे कसे वरती म्हणतात काय नाही तर धरणार त्यांना बुवा तर सलमान खान होते त्यावेळी बुवा सलमान खान आपले केस लाल करूसाठी त्यांनी हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं आणि मी म्हटलं आपणही लाल करूया आणि मी हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं पूर्ण भाजावर येऊन लोकांनी इजवू लागली त्यामुळे बाजूचं झाडपट रवली जेवढी इजवू लागली तेवढी बाकीचा झाड होऊन गेला महिला वर्ग बुवा इकडं किती टेन्शन आहे ते आता काकी सगळी भजनं ऐकतात पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून असतं एवढं त्यांना टेन्शन आणि त्या टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतात त्यांना टेन्शन किती आता समजतं आणि संसाराची एवढी काळजी की ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही त्या केसांचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतो टेम्पो आला टेम्पो कलई 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 प्लास्टिकच्या भांडे चांगल्या भाज्या फोडून मिळतील लसूण घ्या बटाटे नको आताची बटाट्याची गॅरंटी नाही पावसात तुम्ही काही चालणार तर ते केस बुवा त्या भंगारवाल्यात देणार नाही त्याच्यावर मोठा स्टीलचा घमेल घेतो की संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात ताबगच त्यांनी मोठा घमेल दिला नाही म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं पण नवीन स्टीलचा घमेल घेतल्याचा आनंद असता ना बुवा त्यांना महिला वर्ग म्हणतात आणि आमच्या घरी पण ताज झाला कोण असो येऊ नको की माका उठवून घालते तो टेम्पो इकडे 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 उठा हो उठा एक देवा म्हणून माझा टाळपण केला आमच्या घरी आता भांडी जास्त झाली केस कमी झाली संसारासाठी त्याग केलेलो आहे गेली जास्ती देऊनच तर तुझा सुद्धा करते पुढे काय होत सांगतात ना आता बुवा एखादी महिला मार्केटमध्ये जात असली ना तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही ही परिस्थिती आजची स्विमिंग टँकर त्याचं पाणी सुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागतं पण ज्यावेळी भरतात तेव्हा 5,000 लिटर असतात संध्याकाळी उप असतात तेव्हा 7,000 लिटर 2,000 वाढतात कधी पोहणाऱ्यांची कमाल मारुडी वाढवतात कलियुग ह्या काय कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही आज मी सांगते त्याच्यातनं सांभाळून काय तर सगळं काय तुमचा होचा जाऊचा असू दे जास्त बोलण्यात काही मजा नाही साऊंडवाल्यांका मी काय बोललेलं नाही माझा भाव म्हटले बुवा मामाचो मुलगा तो म्हणजे विचारून बघ त्यामुळे माझा पट्टा नक्की आवडूचो नक्की पोटाने सांगतो ही खरी गोष्ट म्हणून मी सांगितले भाव आतो बाकी तुम्ही माका काय जास्त बोलात नाही आणि मी तुमका काय बोलणार नाही महिला वर्गांचं सुद्धा बुवा कधी कधी अतिरेक होतात मी त्यांचं चांगलाच सांगते नेहमी पण कधी कधी अतिरेक होता एकदा बायकोचा वाढदिवस होतो आणि ते आपल्या नवऱ्याक सांगतं की ह्या वाढदिवसा दिवशी मला सोन्याचा दागिना नको चांदीचा दागिना नको पैसे नको काही नको या वाढदिवसात मका कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या
कधीच कुणी न वाजवलेलं वाद्य. नवरो टेन्शन मध्ये अख्खा महाराष्ट्र फिरलो पण कधीच कुणी न वाजवलेला वाद्य मिळाला नाही. पुन्हा गावातील एका पारावर असो बसलेलो, मित्र येऊन विचारता रे तुझा झाला काय टेन्शन मध्ये कशात. तो म्हणतो उद्या बायकोचा वाढदिवस आहे आणि तिने सांगितलं ना कधीच कोणी न वाजवलेलं वाद्य आणून द्या. तो मित्र म्हणतो का टेन्शन कशाकडे, ह्या वाद्य आपल्या गावातच आहे. बस बोललो गाडीवर आणि कुंभारालीत घेऊन गेलो. या मडक्या घेतला आणि ते कसं ह्या घे वाद्य. तो बोललो या वाद्य कसं होईल, गपरे बस गाडीवर. आणि या जुनाट झालेला आंब्यावर माव होता. तर माव काढला आणि त्या मडक्यात भरला, वर्ण कापडान बांधून घेतलं आणि त्याला सांगितलं बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम गुमगुम गुमगुम. तरी बोलतो जबरदस्त वाद्य, कधीच कुणी न वाजवलेलं गुमगुम वाद्य. बायको बोललो खुशच होत. गेलो नी बायकोच्या हातात दिला हे घे वाद्य. बायको म्हणता वाजवूचा कसा, बघ जरा हलवून. हलवल्याबरोबर आवाज येलो गुमगुम. ताबडतोब सगळ्या मैत्रिणींना फोन केला, उद्या वाढदिवस आहे, गायनाचा कार्यक्रम करू. त्यांनी वाद्य आणलंय गुमगुम वाद्य. सगळे मैत्रिणी टायमात हजर आणि सगळी पुरुष मंडळी होती. त्यांना सांगितलं नाही तुम्ही सगळे बाहेर पारावर जाऊन बसा, कारण तुमच्या समोर गायन करायला आम्हाला थोडी लाज वाटते. त्याच्यात एक घेणार होतो, त्याच्या डोक्या फिरला. सगळ्यांना बाहेर पिटाळतात म्हणजे काय, तो घरी गेलो या गुलाब घेऊन येतो आणि ज्या रूम मध्ये गायन करीत होती ना त्याचा भारणा कधी लावून घेतला आणि गुलाब लावला. करा म्हणता गायन आणि पारावर जाऊन बसलो त्यांच्या बरोबर. आणि यांचं गायनाचं कार्य गोल बसले, गुमगुम वाद्य मध्ये ठेवला. पहिले नालाप मारून सुरुवात केला, दुसरी होती तिने हलवलं गुमगुम. तिसरी होती तिका जरा ओव्हर कॉन्फिडन्स होतो. ती म्हणता हे वाद्य बंद आहे तर इतका आवाज देतं, हे जर उघडून आपण गायन केलं तर किती मज्जा येईल ना. ती चौथी म्हणतो हो हो आपण तसंच करूया. आणि वरचा बांधलेला होता तर सोडला आणि आलाप मारला. वाद्य हलवल्याबरोबर वाद्य वाटच बघित होतं जुनाट. गिरायकाची वाट बघित होतं, हलवल्याबरोबर वाद्य बाहेर. थोड्या वेळात आला पिलो ते पारावरचे म्हणजे तुम्हा आत्ताच बहुतेक कार्यक्रम चालू झाला वाटत. थोड्या वेळात ओदसवाले सुद्धा ते पारावरचे म्हणतात आत्ताची गवळण घेतला. सगळे जण आहे बघितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा चहा देव केली ना नवऱ्या, त्या नवरं म्हणतं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणतं तुमची बायकोच, पण वाद्य आणलंच ना गुमगुम वाद्य, तिने मग कसं जाऊ लागलं. म्हणजे नको त्या गोष्टीचं हट्ट, नको त्या गोष्टीचं हट्ट. आणि असं हट्ट तुमच्या गोष्टीचं नको त्या करू नको, ह्याच मका या गोष्टींना सांगूचा होता. बाकी बुवा जास्त मी काय पालतू बोलणार, जसे तुम्ही चालणार तसंच चालणार नाही. ओके बाकी बरा सगळा बदल जाऊ. आता पूर्वीचं काय राहलेलं नाच, रक्षाबंधन होतं बरोबर ना. सोनियाच्या ताटी जळल्या ज्योती, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. ओवाळी ते भाऊ
बोट असं कापलं त्यावेळी द्रौपदीने आपल्या साडीचा एक बांधला, बरोबर ना? त्यावेळी श्रीकृष्णाने काय सांगितलं, ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी मी धावून येईल. आणि ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ना त्यावेळी तिथे श्रीकृष्ण अगदी उभे राहिले. म्हणजे हे खरं त्या रक्षाबंधनचं. पण आज परिस्थिती अशी आहे की भाव अगोदरच बहिणीका 2 दिवस आधी फोन करून ठेवतात की ह्या रक्षाबंधन क्रमांक 2 व्हीलर होऊया. म्हणजे परिस्थिती बदलली, ती भावना काय होती रक्षाबंधनची हे सगळे विसरत चालले, बरोबर ना? त्यामुळे मोबाईल मध्येच दंग याच आता सगळा बदल लावला. तो मोबाईल घेऊन बुवा चॅटिंग करता, म्हणजे आता चॅटिंग करून ठेवायची, नेट मध्ये गेला की ते सपासच जाते. इंस्टावर तो वर गेला घाटी की साप 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 आणि विचारलं काय बुवा झोपलं? 2 वाजता झोपात नंतर काय जागे असतात ते पण माणूसाला घातता जागे असतात, रिप्लाय देणार हो झोपले मम्मीनी पप्पाच्या मध्ये. येत इकडे येत असलंच तर मशीनच्या वाड्यात नाही येऊन बस बुडाक द्या टीचरना पाय सारा करून तो तोंड फुटवाल मशी पुढल्या दादानी. म्हणजे ही परिस्थिती आज चालू आपलं. मोबाईल ही वाईट गोष्ट नाही, फक्त त्याचं अतिरेक झालो. ह्या गोष्टी साठी जातात तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन जातात बाथरूम आणि बसल्या जाग्यावरनं चॅटिंग करून विचारतात आता तुला मी काय पाठवू, तू कसल्या कामात केलं आणि काय विचारतं काय आता काय केलं आहेस ते पाठव. इतको अतिरिक्त मोबाईल जो चालू म्हणजे मोबाईल ही गोष्ट चांगली आहे, फक्त त्याचं अतिरेक करू नको, बरोबर ना? मी निघालो तुम्ही येता का, तुम्ही येता का, मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईना भेटायला तुम्ही येता का.
सन्माननीय सागर कनेरे उर्फ गुड्डू कनेरे बुवा यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. कारण महाराजांची कीर्ती माझ्या भजन तुला कोणी घरीला पुढे काळात चालली कमालली आहे. त्याचे सदायुला मला नाही लावला शिवाजीलो त्याने गाव केला मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असं वाघिणीचा तो छावा असं वाघिणीचा तो छावा त्यांनी माझा कसा फेसावा भेटीचा सांगावा घाटा महाराज भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा खान असून म्हणतो कसा अरे अहो शिवाजाव माझ्या कडेला दुखाव. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नखं घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पोतळा बाहेर काढला. कारण तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या. ताकदच्या सगळ्यांच्या उलटकात होती. तलवारीच्या सगळ्यांच्या हातात होत्या. ताकदच्या सगळ्यांच्या उलटकात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्या लक्षात होती. फक्त मराठ्यांच्या लक्षात होती. फक्त मराठ्यांच्या लक्षात होती. जय भवानी जय भवानी जय भवानी. मी असताना मी जीव घालो महाराजांचं पोवाडू म्हणताना बुवांका माहिती आहे माझं जीव गेलंय तरी मी त्याची पर्वा करीत नाही. आणि त्यांच्यासाठी काय जीवाचा घेऊन बसला. या ठिकाणी मस्त फरमाईश केली त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि फोन केल्यानंतर मी यांना हे वाटाण्याची भाजी मिळाली आहे बुवा आता 100% कुठे मी या 4 दिवसात फोन करेन. ओके 4 व्हीलरच घेऊन येते जेवढं जातील तेवढं न्यायला असू दे. या ठिकाणी रूपाचं ध्यानाचा अभंग घेऊया. गजरातनं मनोरंजन
Thank you.